हाय सगळ्यांना, कशा आहात सगळेजणी? तुमच्या घरात असे मेंबर आहेत का हो, जे भेंडीला बघून नागडोळ मोडतात? अजिबात भेंडीकडं म्हणजे बघतच नाहीत, खायचंच नसतं त्यांना. कितीही चांगले करा, पण अशा प्रकारे भेंडी करा, खूप छान होते. मी तर आज स्टफ भेंडी बनवली होती. तर मी पावशेर भेंड्या घेतल्या, स्वच्छ धुवून देठं काढून मध्ये चिरा पाडून घेतला. तर ह्यासाठी लागणारा मसाला: हळद, मीठ, हिंग, धनेपूड, जिरेपूड, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर. थोडंसं बेसनचं यूज करणार आहे, भाजलेलं दाण्याचं कूट आहे आणि चिंचेचं थोडंसं पाण्याचं यूज करायचं आहे. तर तेल टाकून पॅनमध्ये आहे ना थोडंसं बेसन छान असं थोडासा रंग चेंज होईपर्यंत, कच्चापणा जाऊपर्यंत बेसन सगळं भाजून घ्यायचं. त्यातच थोडं तेल टाकायचं आणि जे आपण ते सगळे मसाले घेतले होते ना ते ह्यात छान फ्राय करून घ्यायचे. एक मिनटं छान बारीक गॅस करून मस्त असं परतून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि भाजलेलं दाण्याचं कूट. मी जरा ही भेंडी करताना बेसनचा जास्त वापर करते, मला आवडतं यामध्ये बेसन. आणि आपण हे थंड होऊ द्यायचं आहे. आता थंड झालं का नाही त्याच्यामध्ये हे चिंचचं आणि थोडंसं गूळ घातलेलं आहे, त्याचं पाणी आहे ना ते त्यात टाकून मसाल्यात तो मसाला छान असा एकजीव करून घ्यायचा आणि भेंडीमध्ये ते स्टफिंग सगळं भरून घ्यायचं. आणि मी शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार नाही. आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं, मोहरी टाकून घ्यायची आणि त्या सगळ्या भेंड्या अशा टाकून आहे ना एक साईडनं छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत बारीक गॅस करून छान अशा फ्राय करून घ्यायचं. चालू एक 2 ते 3 मिनटं लागतात. आता इथं झालेलं आहे, तर आपण पलटी करून घेऊया आणि दुसरी साईड पण छान भाजून घेऊया. चिंचेचं पाण्याचा यूज का केलं आहे, किती म्हणजे जिळगट होत नाही बघा. किती पण वेळ राहिली ना भेंडी तरी जिळगट होत नाही. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. ही भेंडी बाहेर एक ते 1.5 दिवस 2 दिवस टिकते बरं का. आणि प्रवासात न्यायसाठी छानच आहे हा मेनू. खूप छान टेस्टी लागते, चपातीवर छान लागते भाकरीपेक्षा. अशी करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.